गेली 3.5-4 वर्ष प्रशासक या ठिकाणी होता. आता बघता तुम्ही सर्वच महानगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या, बॉडी आलेले, बॉडीमध्ये सर्व महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, बाकी सर्व कमिट्या या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत. या गेली 4-5 महिने आम्ही काम जवळून पाहतो. प्रशासना कालामध्ये ज्या ज्या वर्क ऑर्डर दिल्या, जे जे सल्लागार नेमले, ते सल्लागार आमच्या निदर्शनात आले. एकदम त्यांचा काम खालच्या दर्जाचं बघायला मिळालं. तर ज्या मुदतीमध्ये जे काम व्हायला पाहिजे ते काम झालं नसून त्या ठिकाणी ज्या ठेकेदाराने काम घेतलं त्यांना आम्ही विचारल्यानंतर त्यांचा एकच रोष असतो, सल्लागाराने आम्हाला ड्रॉइंग दिली नाही, आम्हाला ही चाळ दिली नाही, हे दिलं नाही, कारण का दिलं नाही. त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला पत्र दिलंय का कोण सल्लागारांनी का कारणास्तव हा डिले झालाय. उदाहरणार्थ महापौर बंगला तुम्ही बघता किती वर्ष चालू आहे, असे बरेचसे प्रकल्प आहेत. म्हणजे डिले करण्याचं कारण काय, महापालिका जे त्यांना 1% 2% त्यांना हायर केलेले आहेत त्या प्रकारे त्यांना पेमेंट अदा करतं का, डिले का झाला. इथले लोकल नसून ठाण्याचे, पुण्याचे, बाहेरचे सल्लागार बरेच आहेत, कोल्हापूरचे असतील, बाकीचे असतील. आम्ही त्यांच्याकडून सूची मागवलेली आहे का आम्हाला माहिती द्या कुठलं काम किती वेळेत व्हायला पाहिजे आणि का नाही झालं, त्याचं कारण शोधूया. आम्हाला सल्लागाराची आवश्यकता आहेच, सल्लागार आम्ही नेमणारच आहोत, पण आम्हाला जोपर्यंत आम्ही पब्लिकच्या पुढे आता आम्ही फेस करणार, आता प्रशासन नाही ना. त्यावेळेला प्रशासन होता, पब्लिक पण येत नव्हतं, पण आता पब्लिक आमच्याशी संपर्क साधते. त्या अनुषंगाने आम्ही शहानिशा करू आणि पुढच्या मीटिंगमध्ये तो विषय घेऊ. आणि त्या सल्लागारांची ऍक्च्युली मी पण महापौर आम्ही सभागृह नेते आमच्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांची इंटरव्ह्यू करून घेतली आणि त्यांना विचारले, बाबा तुमचं ऑफिस प्रॉपर इथे आहे का. आपण त्यांना इथे नेमणार, त्यांचा सांगली, सातारा, कोल्हापूर त्या ठिकाणी ऑफिस असेल, तो यायला पाहिजे, भेटायला पाहिजे. त्या अनुषंगाने जनतेची कामं, जनतेसाठी महानगरपालिका आहे, ते काम कसं सुरळीत होईल, फास्ट होईल, त्या अनुषंगाने बघून म्हणून त्यांना हा मी स्थगित विषय ठेवलेला. त्याला स्थगिती दिले. त्यांचे 27 जे सल्लागार होते त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू घेऊ, आमच्या कोण कामाचं आहे, आम्ही त्यासाठीच मागणी मागवली ना, आम्ही माहिती मागवली का कोणी काम करतो, कोणी आळसपण केलाय, कोणी माणसं दिली नाही. त्या अनुषंगाने आम्ही शहानिशा करून कुठले घ्यायचे कुठले नाही घ्यायचे ते प्रशासन आम्ही कॉर्डिनेशन करू ना. त्या अनुषंगाने आपण 100% त्यांच्याशी सुरळीत चाललेला आहे. तुम्ही जो प्रश्न केलाय, सत्ता सगळी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचीच आहे, 100% त्याबद्दल सहमत आहे मी. पण परंतु प्रशासनाला जाब विचारणारे लोकप्रतिनिधी नव्हते ना, आता लोकप्रतिनिधी झालेत. लोकप्रतिनिधी आल्या कारणानं हा विषय आम्ही मार्गी लावू, जनतेच्या हितासाठी लवकर कसं होईल त्या अनुषंगाने आम्ही 100% त्यांना पुढच्या शहानिशा केल्यानंतर त्यांना मान्यता देणार आहोत.